आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. हाच पिच क्रिकेट स्पर्धेत आपले वर्चस्व राहावं याकरिता विरोधी संघाच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून त्या चिठ्ठ्या काळ्या बाहुलीच्या पोटात टाचणीने टोचून करणी भानामती करणाऱ्या अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार शिरोळ स्मशानभूमीत समोर आलाय. अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांनी स्मशानभूमीतील करणी भानामतीसाठी वापरलेले साहित्य स्वतः त्या ठिकाणाहून काढून तो परिसर स्वच्छ केला. असे प्रकार समाजात भीती निर्माण करण्यासाठी होत असतात, पण याचा कोणावरही विपरीत परिणाम होत नाही असं म्हटलंय. गेल्या 2 दिवसांपासून अज्ञात व्यक्तीनं हळदी कुंकू, सुपारी, इतर साहित्य आणि काळ्या बाहुल्या विविध क्रिकेट संघाच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून त्या स्मशानभूमीत पुजल्या असल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. घटनेमुळे शिरोळ शहरात भीतीचं वातावरण पसरले. स्मशानभूमीत कुणी आणि का भानामती करणी अघोरी कृत्य करण्याचा प्रकार केला याची माहिती कोणालाच नव्हती. रविवारी रक्षा विसर्जनाच्या निमित्तानं स्मशानभूमीत नागरिकांची मोठी गर्दी होती. स्मशानभूमीत झालेला हा प्रकार पाहून चर्चेला उधाण आलं. कोणी कशासाठी असा प्रकार केला याची उलटसुलट चर्चा सुरू झाली. मात्र करणी भानामती या प्रकारानं नागरिक चांगलेच धास्तावलेत. करणी की भानामतीचा प्रकार यावर तर्कवितर्क लढवले जातात. रक्षा विसर्जनासाठी उपस्थित असणारे पत्रकार DR पाटील, चंद्रकांत भाट, सामाजिक कार्यकर्ते उल्हास उत्तमराव पाटील यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांना दिली. स्मशानभूमीत बोलावलं. हेरवाडे तात्काळ स्मशानभूमीत येऊन करणी भानामतीसाठी वापरले जाणारे साहित्य स्वतः बाजूला केलं. त्या ठिकाणी काळ्या बाहुलीच्या पोटात घुसवलेल्या चिठ्ठ्या काढून उघडून पाहिलं असता त्या ठिकाणी 4 चिठ्ठ्यांमध्ये हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत सहभागी असणाऱ्या क्रिकेट संघांची आणि खेळाडूंची नावं मिळून आली. हाफ पिच क्रिकेट स्पर्धेतील वर्चस्वासाठी हा प्रकार अज्ञात्याने केल्याचं स्पष्ट झालंय. यावेळी खंडेराव हेरवाडे म्हणाले, अंधश्रद्धेच्या पोटी असे प्रकार घडत असतात. समाजात भीती निर्माण होत असते आणि असं करून काही साध्य झालं असतं तर जगावरही राज्य करता आलं असतं, पण करणी भानामती प्रकारानं कोणावरही विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे अशा प्रकाराबाबत कोणीही घाबरून जाऊ नये असं म्हटलंय. मात्र या घटनेनं अजूनही पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा असल्याचं पाहायला मिळतंय. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असताना अजून जनसामान्यांपर्यंत हा कायदा पोहोचवण्यात राज्य सरकार अपयशी ठरताना दिसत आहे. SB न्यूजसाठी शिरोळहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.